भावनगर में देखिए गुंडों की दादागिरी। सर के ऊपर चढ़ने के बाद पुलिस वालों ने किया सीधा, सारे रोड से उन्हें परेड कराया और उठबैठ कराया, सबके सामने उन्हें पीटा। देखिए पूरी रिपोर्ट। भाई तळाजाમાં જેટલા પણ ડોન છે ને બધાને કહી દેજો, બરાબર? કોઈ પણ કોમનો હોય, બરાબર? એ વાત નથી, આવા લુખાઓથી બીવાનું નહીં, આવા લુખાઓથી બીવાનું નહીં, બરાબર? આ જોઈ લો, લુખા ડોન તમારી સામે બેઠા છે, બરાબર? આ તમારા માટે છે ભાઈ, આ તમારા લોકો માટે કરીએ છીએ અમે, બરાબર? અમારા કોઈ બેન દીકરી કે કોઈ જમાઈ નથી અહીંયા, આ ફક્ત પબ્લિક માટે છે, લોકો માટે, બરાબર? આ જોઈ લો તમે, આ ડોન હતા બધા મોટા અહીંયા ભાવનગરના, જોઈ લો ક્યાં બેઠા છે. એટલે કોઈથી બીવાની જરૂર નથી. કોઈ પણ હોય આઈને ફરિયાદ કરો પોલીસ સ્ટેશનમાં. ભાવનગર એલસીબી મને મળો, તોડી નાખીશું આ લોકોને, બરાબર? આ લોકોને પૂરા કરવા કીધું અમે. જોઈ લીધું ને, મોટો ડોન છે સાથે ધંધલિયા ક્યાં બેઠો. અમે લોકો તમારા માટે અહીંયા ઉભા છીએ, પણ ગભરાશો નહીં. આ લુખ્ખો આવે અમને જાણ કરો, બરાબર? નંબર ઉપર ફોન કરો, એલસીબી નો નંબર લો, મને ફોન કરો, પણ આવાથી ગભરાવાની કોઈને જરૂર નથી. ઉભા કરો, હાલો અંદર. आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट में ज़रूर बताएं। सच के साथ जनता की आवाज़। आइए बढ़ते अगली खबर की तरफ। छगन भुजबल ने क्या कहा जरांगे पाटिल के बारे में, देखिए हमारे चैनल पर पूरी रिपोर्ट। और इसी तरह की न्यूज़ देखने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, हमारे चैनल को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। या असल्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरत नाही. ज्यांना नाही दाखवायचं ते दाखवतो, ज्यांना नाही दाखवायचं ते नाही दाखवत. एक तर कोणी मला गावबंदी करू शकत नाही, गावबंदी करेल, 1 महिन्याची सजेला तो पात्र होईल. हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या घटनेत त्या दिवशी मी लाखो लोकांच्या समोर वाचून दाखवणार आहे. आपल्याला पाहायला मिळाले असतील की आमच्या गावात येऊ नका, आमचा विरोध आहे. आपण या बांधवांना, मराठा समाजाच्या बांधवांना याबद्दल काय सांगतात? असं आहे की 99% मराठा बांधव माझ्याबरोबर आहे. त्यातला एक जण कोणतरी मॅसेज देतो काय, आणि तो गावात येऊ नको मी सांगतो, माझ्या लोकांचं बघणार तो, मी जाणार आहे. हां, गावात गेल्यानंतर ज्यांना मला नाही भेटायचं ते नाही भेटेल, ज्यांना भेटायचं ते येतील, ज्यांना दाखवायचं ते दाखवतील, ज्यांना नाही दाखवायचं ते जे काही एक शेत पाहिल्यानंतर लक्षात येतं की बाकीच्यांचं काय हालत झाली, बस. आणि हे डोक्यातून काढून टाका. हे जे आहे ना SMS आणि हे फार मोठ्या प्रमाणात हे काय नाही, हे एखादा SMS आहे तोच परत परत फिरत असतो आणि मला त्याची पर्वा नाही. समज, एक तर कोणी मला गावबंदी करू शकत नाही, गावबंदी करेल, 1 महिन्याची सजेला तो पात्र होईल. हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या घटनेत त्या दिवशी मी लाखो लोकांच्या समोर वाचून दाखवणार आहे. त्याच्यामुळे असा प्रयत्न ठीक आहे ना, तुम्हाला तुमचं शेत नाही दाखवलं नका मी पुढे, ज्याला बघायचं ते दाखवायचं दाखवते, माझं काही म्हणणं नाही. पण घाबरून अनेक जे मराठा समाजाचे आमची मंडळीसुद्धा, तुम्ही घाबरून नको कटकटी नको, आणि एखादा नुसतं दादागिरी करतो नुसतं, हे बरोबर नाही ना. तर गावबंदी कोणासाठी करता, कशासाठी करताय? मी एवढ्यात मुळे आलो ते विकासासाठी, तो विकास केला म्हणून तुम्ही 4 वेळा निवडून दिले मला. त्याच्या अगोदरपासून मी याचं OBCचं काम करतोय. शिवसेना सोडली त्याच्यावरती कारण ते होतच की नाही. मग प्रश्न काय आहे? मग लोक म्हणतात आमच्या विकासाचं बघा, आम्हाला तुम्ही काय कुठल्या पक्षाचं आहे आणि काय तुम्ही बाकीचं करता कुठल्या OBCसाठी किंवा कोणासाठी. आमचं काय म्हणणं नाही, आमचा विकास करा, ते काम आपलं चालू आहे, ते करतो. आणि म्हणून ह्या असल्या धमक्यांना छगन भुजबळ घाबरत नाही. काय ज्यांना नाही दाखवायचं ते दाखवतो, ज्यांना नाही दाखवायचं ते नाही दाखवत. काय मराठा समाजाच्या कार्यकर्ते आज काय सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते इथे उभे राहिलेले सुद्धा अनेक आहेत त्याच्यामध्ये.
तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही म्हणून सांगितलं, वेगळं द्या म्हणजे त्यांना व्यवस्थित आरक्षण मिळेल. तुम्ही बळजबरीने याच्यात टाकलं त्यांनाही काही भेटणार नाही, कोर्टात ते टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की OBCमध्ये त्यांना देता येणार नाही, ते सगळं फेल होऊन जाईल. काय हे शहाणी जी माणसं आहेत मराठा समाजात त्यांच्या लक्षात येत आहे, पण ज्याने ठरवलं की नाही आपलं नाही असंच आहे, कारण आपण काय करणार.